नमस्कार. आज महाराष्ट्रात आणि देशामध्ये ज्या विषयाची चर्चा आहे तो म्हणजे मराठा आरक्षण. अंतरवाली सराटीमधनं चालू झालेलं मराठा आरक्षण त्याचं हळूहळू रूपांतर महाराष्ट्रव्यापीमध्ये झालं आणि महाराष्ट्राचं आंदोलन सर्व महाराष्ट्रभर पसरून आज ते नवी मुंबईमध्ये येऊन ठेपलं आहे. आणि नवी मुंबईमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना अध्यादेश काढून सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी मध्ये प्रवर्ग करून आरक्षण देण्याची मागणी मान्य झालेली आहे. आणि सर्व मराठा समाजाचा एक ऐतिहासिक विजय झालेला आहे. अध्यादेशामुळे काय होणार आहे, कुणबी प्रमाणपत्र ज्यांना सापडलेले आहेत आणि त्यांच्या सगळे सोयरे म्हणजे सर्व नातेवाईकांना सुद्धा कुणबी जात प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण दिले जाईल असा सध्या तरी अध्यादेश काढलेला आहे. आणि हा सर्व मराठ्यांचा ऐतिहासिक विजय आहे असे म्हणले जाते. आणि मनोज जरांगे पाटील आणि समस्त लाखो मराठ्यांना त्यांना न्याय मिळालेला आहे आणि त्यांचं यशस्वी आंदोलन झालेलं आहे असं म्हणलं जातं. पण हे मराठा आरक्षण कधीपासून सुरू झालं, त्याचा इतिहास काय, त्याची पार्श्वभूमी काय, आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया. नमस्कार, मी विनायक रामराव ढग. आपलं माझ्या यूट्यूब चॅनल एक्सप्लोर अँड मोर विथ पूजा अँड विनायकमध्ये सहर्ष स्वागत आहे. असं म्हणलं जातं की सर्वात आधी मराठा आरक्षणाची मागणी 1980 मध्ये अण्णासाहेब पाटील यांनी केली. त्यांनी मराठ्यांचं प्रबोधन करून 1982 मध्ये मराठ्यांचा पहिला मोर्चा मुंबईमध्ये काढला. त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षण देण्याची मागणी मान्य केली. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यामुळे मराठा आरक्षणाची मागणी थंडावली. त्यानंतर अनेक मराठी मुख्यमंत्री झाले, जसे की शरद पवार, वसंतदादा पाटील, शिवराज पाटील निलंगेकर, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, नारायण राणे. पण एकाही मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही. हळूहळू मराठा आरक्षणाची मागणी थंडावली. पण 1995 मध्ये खत्री आयोग आला आणि खत्री आयोगाने मराठ्याची पोट जात असलेली कुणबी यांना आरक्षण दिले व त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण देऊन समाविष्ट केले. पण मराठ्यांना आरक्षण दिले नाही. त्यानंतर मराठ्यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली. त्यावेळेस 2004 मध्ये सरकारने न्यायमूर्ती बापट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, त्याला म्हणतात बापट आयोग. बापट आयोगाने 2008 मध्ये अहवाल सादर केला व 4 विरुद्ध 3 असं मत पडून मराठा आरक्षण देण्याचं समितीने जाहीर केलं. पण अंतिम निर्णय ज्यावेळेस होणार होता त्यावेळेस डॉक्टर अनुराधा भोईट यांना अंतिम क्षणी हृदयविकाराचा झटका आला आणि त्या मतदान करण्याला येऊ शकले नाही. त्यामुळे मतदान हे 3 विरुद्ध 3 असं झालं व त्यावेळेस न्यायमूर्ती बापटांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला. पण न्यायमूर्ती बापटांनी मराठा आरक्षणाविरुद्ध मतदान केले व 4 विरुद्ध 3 असं करून मराठा आरक्षणाचा जो अहवाल होता तो फेटाळण्यात आला. त्याविरुद्ध महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी ठिकठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीने मोर्चे काढले, आंदोलने केली व त्याचे प्रतिसाद सगळीकडे उमटले. मराठा सेवा संघाच्या मागणीला छत्रपती संभाजी राजे व छत्रपती उदयनराजे भोसले या छत्रपती शिवाजी राजांच्या वंशजांनी पाठिंबा देखील जाहीर केला. त्यानंतर मराठ्यांनी वेळोवेळी आंदोलनं केली. त्याविरुद्ध त्यावेळेसच्या अशोक चव्हाण सरकारने सराफ आयोग नेमला. सराफ आयोगात पण काही साध्य झाले नाही. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार आलं. त्यामध्ये परत मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली. त्यावेळेस नारायण राणे समिती नेमण्यात आली. नारायण राणे समितीने अहवाल जाहीर केला. मराठ्याला मागासवर्ग करून मराठ्यांना 16% आरक्षण जाहीर केले. पण त्या मराठा आरक्षणाविरुद्ध किरण तिरोडकर नावाचा तरुण हायकोर्टामध्ये त्यांनी अपील दाखल केली आणि हायकोर्टाने उच्च न्यायालयाने निकाल दिला की मराठा समाज हा मागासवर्ग नाहीये आणि त्याला मराठा आरक्षण रद्द करण्यात आले. 2014 मध्ये भाजपचं सरकार आलं आणि भाजपच्या सरकारमध्ये 2016 साली पोपटी हत्याकांड ही घटना घडली. पोपटी हत्याकांडानंतर मराठ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. एक मराठा लाख मराठा या गोष्टीखाली मराठ्यांनी तब्बल महाराष्ट्रामध्ये 54 मोर्चे काढले आणि त्या मोर्चामध्ये मराठा आरक्षणाची मागणी जोर धरून उभी राहिली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने गायकवाड समिती नेमली व गायकवाड समितीने अहवाल दिला. त्या अहवालाच्या आधारे मराठ्यांना मागासवर्ग मध्ये प्रविष्ट करण्यासाठी 13% आरक्षण दिले व मागासवर्ग म्हणून मराठ्यांना आरक्षण देण्यात आले. पण त्या आरक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये डॉक्टर जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली आणि त्या याचिकेवरती त्यांचे पती गुणरत्न सदावर्ते यांनी केस लढवली. केस लढवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये सरतेशेवटी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की जे दिलेले आरक्षण आहे ते मराठा समाज हा मागासवर्ग नसल्यामुळे ते आरक्षण रद्द करण्यात येईल. आणि सर्वोच्च न्यायालयाने परत पुढे जाऊन बाबी नोंद केल्या की एखाद्या समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर तो समाज हा सामाजिक आणि
शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असला हवा. फक्त एखादा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे त्यामुळे त्यांना आरक्षण देणे हे योग्य ठरणार नाही. आणि तसेच महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षण आधीच दिलेले आहे, त्यामुळे आणखीनचा आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी हवी आणि एखादा समाज मागासवर्ग आहे हा सुद्धा सिद्ध झाला पाहिजे. तर सर्वोच्च न्यायालयाने पुढे जाऊन नमूद केले की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 12 मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत, 55% आमदार हे मराठा समाजाचे आहेत. अनेक शैक्षणिक संस्था, साखर कारखाने, सहकारी संस्था, जिल्हा बँक, मध्यवर्ती बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, अनेक राजकीय ठिकाणी हा समाज नेतृत्व करताना दिसतोय. तसंच शैक्षणिक क्षेत्रामध्ये महाविद्यालयीन असेल, इंजिनिअरिंग असेल, परत विविध पदव्या असतील, त्यामध्ये खुल्या प्रवर्गातून मराठा समाजांनी प्रवेश मिळवलेला आहे आणि त्यांचे विद्यार्थी आहेत ते उत्तीर्ण होऊन यशस्वीरित्या कार्य करत आहेत. तसेच IAS, IPS, IFS ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा मराठा समाजाचे विद्यार्थी भरपूर असल्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा हा समाज मागासलेला आहे असे काही सिद्ध होत नाहीये. त्यामुळे मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला नसल्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि गायकवाड समिती सिद्ध करू शकली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्याचे आरक्षण रद्द केले. 2021 मध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर येथे एक मोर्चा काढण्यात आला. त्यांना चर्चेसाठी महाराष्ट्र सरकारने बोलवले व तिथे चर्चा चालू झाली. 2023 मध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमध्ये उपोषण चालू केले. त्यांची मागणी होती की मराठा हा पूर्वीपासूनच कुणबी आहे आणि कुणबी वर्गाला मराठा आरक्षण आहे आणि कुणबीला आरक्षण असल्यामुळे सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि मराठ्यांना OBC प्रवर्गात समाविष्ट करून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे. पण सरकारला ही भूमिका मान्य नव्हती. त्यांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज आणि गोळीबार केला. त्यामुळे ते आंदोलन चिघळले आणि त्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रभर पसरले आणि आंदोलनाने तीव्र रौद्र रूप धारण केले. मराठ्यांनी आरक्षणासाठी तीव्र प्रतिसाद दिला आणि मराठ्यामध्ये भरपूर रोष होता. तो जागा झाला आणि त्यांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली, राजकीय नेत्यांवरती बहिष्कार टाकला, निवडणुकीवरती बहिष्कार टाकला आणि आंदोलने होण्यास सुरुवात झाली. शेवटी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाने 20 जानेवारी 2024 रोजी मुंबईमध्ये जाण्याचे ठरवले आणि तिथे आझाद मैदानावरती आमरण उपोषण करून जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे सरकायचे नाही अशी भूमिका घेतली. त्यानुसार 20 जानेवारीला अंतरवली सराटीपासून पायी मोर्चा निघाला आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो मराठी तरुण आणि युवक हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे आणि नवी मुंबई असे करून 26 जानेवारी रोजी मराठा समाजांचे लाखो तरुण करोडोच्या संख्येने नवी मुंबई येथे दाखल झाले. त्याची शेवटी महाराष्ट्र सरकारला मनोज जरांगे पाटील आणि मराठाच्या आरक्षणाची दखल घ्यावी लागली. महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढून असे जाहीर केले की ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे व त्यांचे सगळे सोयरे जे आहेत त्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देता येईल व मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा मार्गी काढला. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवला आणि मराठा आरक्षणाचा मराठ्यांचा ऐतिहासिक विजय झाला असं म्हणता येईल. मनोज जरांगे पाटील व मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या अनेक तरुणांना, मराठा समाजातल्या लोकांना आजचा हा दिवस ऐतिहासिक विजय झाला असे म्हणता येईल. पण पुढे बाबीसुद्धा तपासणं योग्य ठरेल की सर्वोच्च न्यायालयामध्ये यावरती याचिका दाखल होईल आणि या कायद्याविरुद्ध सरकार कशी आपली बाजू मांडेल आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण कसे टिकेल हे सुद्धा पाहणे पुढील काळामध्ये पाहावे लागेल. धन्यवाद.